राजाच्या उपस्थितीत संत नामदेव महाराज 676वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य पालखी सोहळा साजरा। वारकरी संप्रदायाचा आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 767वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात आज दिनांक 11 ऑगस्ट मंगळवार रोजी श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक व महिला मंडळ तसेच शहरातील सहयोगी संस्था संयुक्त विद्यमाने आनंदात वरुण राजाच्या आगमनात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम समाज मंदिरातील संत नामदेव मूर्तीचे व पालखीचे पूजन माजी महापौर श्रीमाताई भोळे यांनी केला, तर त्यानंतर पालखी सोहळ्याला सुंदर अशा बग्गीमधून व संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात सुरुवात झाली। सदर पालखी सोहळा पांझरज पोळ चौकपासून सुरुवात होऊन लेवा भवन येथे पालखी सोहळ्याचा समारोप झाला। या प्रसंगी 1500 समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। पालखी सोहळा प्रसंगी शीख बांधवांच्या वतीने श्री गुरुद्वारा साहेब येथे भव्य पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले। यानंतर कार्यक्रमस्थळी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रजनन महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती चंद्रशेखर पाटील, नगरसेवक अमर जैन, नरेंद्र पाटील, सुप्रीम कंपनीचे रवी किरणजी कुंबडे, समाजाध्यक्ष श्री विवेक जगताप तसेच जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, पिंपळा दलावाडी परिसरातील संस्थांचे अध्यक्ष व संस्था संचलित शाखाध्यक्ष व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व समाजाचे व जळगाव शहरातील सर्व संस्थांचे आभार व्यक्त करताना सांगितलं की अध्यक्ष झाल्यापासून हा माझ्या कार्यकाळातील पहिला संजीवन समाधी सोहळा भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष शरदराव बिरारी यांनी आपले मनोगत व्यक्त केला। कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणून समाजातील सर्व कार्यकारिणी मंडळ व कार्यकर्त्यांनी गाजरी कलर नेहरू शर्ट व सफेद कलर पैजामा परिधान केला होता, तसेच महिला भगिनींनी हिरव्या कलरची पैठणी परिधान केली होती। कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे पालखी सोहळ्यात महिला भगिनींचे व लहान मुलींचं विशेष आकर्षण पथक, टाळ मृदुंग व सजीव देखावा संतांची मांदियाळी सादर केली होती। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महापौर दीपमालाताई काळे, माननीय महापौर सीमाताई भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, रवी किरण कुंबडे, दिलीप अण्णा भांडारकर, जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी, रवींद्र कापुरे, पेटी शिंपी, दिलीप अण्णा भांडारकर, रघुनाथ कोल्हटकर यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, अनिल खैरनार, चेतन खैरनार, प्रदीप शिंपी, गणेश सोनवणे, शाखाध्यक्ष निलेश जगताप, सुनील सोनवणे, सुनील गांगुर्डे, महेश शिंपी, केतन मेटकर, आनंद शिंपी, भरत सोनवणे, देविदास शिंपी, युवक अध्यक्ष हेमंत शिंपी, सचिव योगेश शिंपी, महिला अध्यक्ष माधुरी शिंपी, प्रमोद निकुंभ, कार्यकारी सदस्य राजेंद्र सोनवणे, मुकुंद मेटकर, राजेंद्र बाविस्कर, सतेश जगताप, सुरेश सोनवणे, बापू खैरनार, युवक कार्यकर्ते राहुल शिंपी, जितेंद्र शिंपी, सुमित अहिराव यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या समाज बांधवांचा सुद्धा सत्कार याप्रसंगी करण्यात आला। यामध्ये श्री राजेंद्र सोनवणे, मयुरेश जगताप, दीपक शिंपी, रुपेश जगताप, नेरपगार यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी समाजाच्या वतीने महापौर, उपमहापौर, सभापती यांना एक निवेदन देण्यात आलं की जळगाव शहरातील एकच चांगल्या चौकाला संत नामदेव गुरु नानक देव चौक म्हणून नाव देण्यात यावं, तसेच उड्डाण पुलाला सुद्धा नाव देण्यात यावं असा प्रस्ताव संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे। याला उपस्थित मान्यवरांनी लवकरच मंजुरी देण्याचं आश्वासन दिलं। याच प्रसंगी समाजाचे डिजिटल ऑनलाईन खाणेसुमारी फॉर्मचे लॉन्चिंग माजी अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आला। कार्यक्रम खेळीमेळीच्या व आनंदात वातावरणात संपन्न झाला। आपला नम्र गणेश सोनवणे, प्रसिद्ध प्रमुख हितवर्धक संस्था जळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.